गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस 23, 24, 25 असे 3 श्लोक शिकायचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण 26व्या श्लोकापासून पुढे शिकायचा प्रयत्न करू. सो लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. तर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला शिकायचं आहे की आपले गुरु प्रभुपाद काय सांगतात 26व्या श्लोकामध्ये. स्मिताताई, रेडी आहात का आपण? हो. बोला. मुक्तसंगो नहं वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. आता 3 प्रकारचा कर्ता म्हणजे आपण ज्ञान कुठलं सात्विक असतं, कर्म कुठलं सात्विक असतं, या सगळ्या गोष्टी शिकलो. आता कर्ता सात्विक कसा असतो ते पाहूया. वन हू परफॉर्म्स हिज ड्युटी विदाउट असोसिएशन विथ द मोड्स ऑफ मटेरियल नेचर, विदाउट फॉल्स इगो, with great determination and enthusiasm, and without wavering in success or failure, is said to be a worker in the mode of goodness. जो आपला स्वधर्म पाळतो, कुठल्याही गुणाशी लिप्त न होता, अहंकाराशी लिप्त न होता, विथ ग्रेट डिटर्मिनेशन आणि एन्थुझियाझम, जे जे काही आपण करू त्याच्यामध्ये उत्साह पण असला पाहिजे आणि डिटर्मिनेशन की मी हे करणारच, विदाउट वेव्हरिंग इन सक्सेस ऑर फेल्युअर, आणि यश आणि अपयश या दोन्हींपासून मुक्त असा जर असलो तर फार उत्तम. निस्संग निरहंकार उत्साही धैर्य मंडित, फळो जळो चळे ना तो, करता सात्विक बोलिला. निस्संग निरहंकार उत्साही धैर्य मंडित हे धैर्यवान, फळो जळो चळे ना, किंवा फळ मिळालं किंवा नाही मिळालं तरी जो चळत नाही म्हणजे हू डज नॉट गेट डिस्टर्ब, तो करता सात्विक आहे. याच्याबद्दल आपले बंधू किशोरजी काय म्हणतात? अनासक्त अहंभावरहित धैर्य व उत्साह यांनी युक्त, कर्मफळाची न करी चिंता, म्हणवी तो सात्विक करता. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, करी कर्म राही तरी तो अलिप्त, नसेची अहंकार धैर्या धरित, फळे कर्म किंवा फळे नाची केव्हा, नसे भेद कर्त्यासी सत्वात जेव्हा. कर्ता जेव्हा सत्वात असतो तेव्हा त्याला कर्म जर फळलं किंवा नाही फळलं तरी सुद्धा त्याला काही भेद वाटत नाही. तो कर्म करत राहतो, अलिप्त राहून करतो. अहंकार नसतो त्याला अजिबात, आणि धैर्यपूर्वक त्याचा तो कर्म नेहमी करत राहतो. याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. आसक्ती रहित, अहंकार रहित, धैर्य आणि उत्साह यांनी युक्त, कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने सुख किंवा दुःखरूपी विकाररहित अशा कर्त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. तरी फळोद्देशे सांडिल्या, वाढती जेवी सरळया, शाखा का चंदनचिया चंदनाचिया बावनया. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाचा हेतू टाकून नीट वाढतात, चंदन हा सर्व अंगांनी फलरूप असल्यामुळे त्याच्या फांद्यांपासून पुढे फळाची कोणी अपेक्षा करत नाही, कारण की त्याचं जे लाकूड असतं तेच सुगंधी असतं ना. तर त्यामुळे आपल्याला चंदनाच्या फळाची काय अपेक्षा आहे? काहीच गरज नाही आहे. ते लाकूड म्हणजेच त्याचं फळ आहे. त्याचप्रमाणे आपण समजा कर्म करत असतानाच आनंद व्यक्त केला, तर कर्म केल्यानंतर मला एखादं फळ मिळेल, मग त्या फळामुळे मी सुखी होईन वगैरे, अशा प्रकारचा भ्रम आपल्याला राहत नाही. का न फळताही सार्थका, जैसिया नागलतिका, तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका. अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळं न येताच त्या सफल आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो. नागवेलीला फुलं येतात का आणि त्याचे फुलांचा वास येतो का, कोणाला माहिती आहे का? एनीबडी इन अवर ऑडियन्स नोज अबाउट दिस? नागवेलीला फळं न येता सुद्धाच त्या सुद्धाही त्या सफल आहेत. हं?
परी फळशून्यता, नाही तया विफळता, पै फळासीची पंडुसुता, फळे काहीसी. जर तो फलेच्छा टाकून कर्म करतो, तर त्याच्या त्या नित्याधिक कर्माला फळ नसेल. तर तसं नाही हे या ओवीत सांगतात. परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असं नाही आहे. किंवा त्या नित्याधिक कर्मांचं फळ व्यर्थ जातं असंही नाही. तर ती नित्याधिक कर्म स्वभावतःच फलरूप आहेत. असं जर आहे तर मग अर्जुना फळालाच फळे कसली? म्हणजे आपण जे कर्म करू, स्वधर्मरूपी कर्म करू, निष्काम कर्म करू, नित्य कर्म करू किंवा नैमित्तिक कर्म करू, हे कर्मच त्याचं फळ असेल. जर कर्मच फळ झालं तर मग त्याच्यापेक्षा आणखीन फळाची काय अपेक्षा करायची? आणि आदरे करी बहु असे, परी करता मी हे नुमसे, वर्षाकाळीचे जैसे मेघ वृंद. आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो, परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत, त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. म्हणजे नित्याधिक कर्म तो करतो, नित्य नैमित्तिक कर्म करतो, परंतु मी कर्म करणारा कोणीतरी महान करता अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये नसते. म्हणजे आपण रोजचं काम करत राहू, परंतु हे काम मी करतोय अशी भावना न ठेवता हे काम आपल्या हातून घडतंय, भगवंताच्या कृपेमुळे घडतंय, अशी आपली भावना नेहमी असेल. देवीची परमात्मलिंगा, समर्पावया समर्पावया जोगा, कर्म कलापू पैगा निपजावया. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरता, म्हणजे आपण जे कर्म करू ते कर्म असं समजायचं की भगवंताला चढवलेला आपण हारच आहे. हं? तया काळा ते नुलंघणे, देश शुद्धी ही साधणे, का शास्त्रांच्या वाती पाहणे, क्रिया निर्णयो. त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काळ असेल त्याचं उल्लंघन न करणं, आणि त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसं साधणं, आणि कर्मांचा निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने म्हणजे दृष्टीने पाहणं. म्हणजे आपण जे काही कर्म करतो आहोत ते शास्त्र शुद्ध किंवा शास्त्र प्रमाण आहे किंवा नाही, हे नेहमी जो पडताळून बघतो. वृत्ती करणे एकवळा, चित्त जावो न दे फळा, नियमांची या साखळा वाहणे सदा. कर्माची आणि वृत्तीची सांगड घालणं म्हणजे कर्मा वाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणं, एक कर्म करत असताना त्या कर्मावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. कर्माच्या फलाकडे मनाला न जाऊ देणं, म्हणजे तुम्ही जर कर्म करत असताना फळाची चिंता करत असाल किंवा फळाचं चिंतन करत असाल तर तुमचं तेवढं कर्म कमी होईल ना. म्हणजे तुमच्या मनाचा काही भाग फळामध्ये गुंतलेला राहील, त्यामुळे मन तुमचं 100% कर्मामध्ये गुंतलेलं नाही राहणार. तर तसं नाही जमू शकत. आणि कर्माचरणा संबंधाने, कर्माच्या आचरणाच्या संबंधाने म्हणजे कर्म कसं करावं ह्याच्या संबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने म्हणजे मर्यादा पाळणे. म्हणजे समजा आता तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही आंघोळ वगैरे करा, शुचिर्भूत व्हा आणि मग करा पूजा. तुम्ही असंच अस्वच्छ असून पूजा नका करू. अशा प्रकारे जी काही बंधनं आहेत ती पाळावी माणसाने. हा निरोधू सहावया लागी, धैर्याची या चांग चांगी, चिंतवणी जिती अंगी वाहे जोका. हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो. जेव्हा आपण अशा प्रकारचे नियम पाळतो ना, तेव्हा कष्ट तर होतात, पण ते कष्ट आनंदाने जो सहन करतो, धैर्य ठेवतो, आणि आत्मयाची ये आवडी, कर्मे करिता वरपडी, देह सुखाची ये परवडी, ये वो नाल आहे. आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करत नाही. म्हणजे आपल्याला आत्मसुख मिळावं म्हणून आपण जे काही कर्म करू तेव्हा देहसुख नाही होणार, देहाला कष्ट होतील, परंतु तो त्याची पर्वा करत नाही. आळसा निद्रा दुहावे, क्षुधा न बाणवे, सुरवाडू न पावे अंगाचा ठावो. ह्याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जसजशी त्याची निद्रा दुरावते, म्हणजे आपण जेव्हा अशा प्रकारचं काम करतो, सात्विक कर्म करतो, त्या कर्मामध्येच आपल्याला गोडी लागते, तेव्हा आपली निद्रा दुरावते म्हणजे आपल्याला झोप नाही लागत.
तुम्ही स्वतःच विचार करा ना, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करत असताना तुम्हाला झोप लागते का? अगदी साधं तुम्हाला समजा एखादं पुस्तक वाचण्यामध्ये गोडी लागली किंवा पुस्तक इतकं रंजक असलं की तुम्हाला झोप लागतच नाही ते पुस्तक पूर्ण वाचून संपून होईपर्यंत, नाही का? भुकेची आठवण राहत नाही. तहानभूक विसरून आपण ते करतो. आणि सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही. म्हणजे शरीर जरी सुखात नसलं तरी सुद्धा आपण ते काम करू. तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळीक, सोने जैसे उटी तुक तुटलिया कसी. तसतसा कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक वाढतो. ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवले असताना वजनात कमी झाले तरी कसात वाढते त्याप्रमाणे. आता बघा की सोनं जेव्हा आपण तापवतो तेव्हा त्याचं वजन कमी होतं. म्हणजे काय, सोन्याचं वजन कमी होईल का? अजिबात नाही होऊ शकत. परंतु सोन्यासोबत ज्या इम्प्युरिटीज असतात, जे दोष असतात, जी त्याच्यामधली अपवित्रता असते, जी त्याच्यामधली घाण असते, ती नाहीशी होते. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा कर्म करतो आणि कर्म करताना जेव्हा आपल्या शरीराला कष्ट होतात किंवा मनाला सुद्धा कष्ट होत असतील, तर त्या सगळ्या कष्टांमुळे जे तप होतं, तप याचा अर्थ तापवणं पण होतं आणि तप या अर्थाचं आपण एखादं व्रत करतो धैर्याने किंवा त्यांनी आपल्याला कष्ट होत असले तरी सुद्धा ते सहन करून करतो, ह्याला तप म्हणतात. ह्या तपामुळे आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि त्या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये आपल्या मनातले किंवा आपल्या शरीरातले देखील जे दोष असतात ते नाहीसे होतात. तर हे आपलं रोजचं तप किंवा रोजचं व्रत कुठलं आहे? आपलं रोजचं व्रत हे आहे की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. म्हणजे काय होतं की आपल्या शरीरामधला जो अग्नी आहे तो अग्नी इतका पेटतो की त्या पेटलेल्या अग्नीमध्ये जर आपण अन्न नाही टाकलं तर आपल्या शरीरामध्ये जो काही कचरा असेल तो सगळा जळून जाईल ना. आणि तुम्ही विचार करा की तुम्हाला समजा, आता आम्ही अमेरिकेत राहतो त्यामुळे आमच्याकडे थंडी पुष्कळ असते. तर थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला उष्णता हवी असेल तर तुम्ही काय कराल? अग्नी पेटवाल ना. तर त्या अग्नीमध्ये तुम्ही काय जाळाल? जे जळण्यासारखं आहे, जे जळल्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही आहे, जे जळण्याच्याच लायकीचं आहे असं आपण पहिले जाळू. म्हणजे समजा आपल्याकडे जळण्यासाठी लाकूड नसलं तर आपण जो काही कचरा असेल आपल्या घरातला तो पहिले त्याच्यात जाळू. आपल्या घरातलं जे चांगलं फर्निचर आहे ते नाही जाळणार आपण. विचार करून बघा. त्याप्रमाणे कसं होतं बघा की आपल्या शरीरामध्ये जर अग्नी तापलेला असला म्हणजे आपल्याला भूक लागली, परंतु आपण त्याच्यामध्ये काही इंधन नाही टाकलं म्हणजे जेवलो नाही, तर काय होईल? आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे जो जो कचरा जमा झालेला आहे तो कचरा आपलं शरीर जाऊन हुडकून काढेल आणि तो जाळेल. सो द बॉडी गेट्स डिटॉक्सिफाईड व्हेन वी डू उपवास. तर हा उपवास जर आपण रोज केला तर आपलं शरीर शुद्ध झालंच पाहिजे. मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही हा एक नियम जर मी पाळला तर माझं शरीर पूर्णपणे निरोगी नेहमीच राहील. हे तुम्हाला मी सांगतोय म्हणून तुम्ही नुसता विश्वास नका ठेवू, आधी विश्वास ठेवा, पण परंतु प्रयोग करून बघा ना तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः जर हा प्रयोग केला तर तुम्हाला सुद्धा उत्तम आरोग्याचा अनुभव येईल आतून. नकोय का तुम्हाला? हवा जर असला तर मग थोडं हे तप करावं लागेल. नाही, करून बघा. स्वतः करून बघा, माझ्यावर विश्वास नका ठेवू. जरी आवडी आथी साच, तरी जीवितही सलंच. आणि आगी घालिता रोमांच, देखिजती सतिये. स्त्रीचं जर पतीवर खरं प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणंही तिला लाजिरवाणं वाटतं. म्हणून पती मृत झाला असता सती जाण्याच्या पतिव्रतेच्या अंगावर अग्नीत उडी घालत असताना भीतीचे रोमांच दृष्टीस पडतील काय? जर खरी पतिव्रता स्त्री असेल तर ती आपलं शरीर तिच्या पतीच्या चितेच्या अग्नीमध्ये विसर्जित करेल, परंतु त्याची तिला अजिबात भीती वाटणार नाही.
अर्थात आता सतीप्रथा बंद झालेली आहे आणि आजकालच्या कुठल्याही मुलीला जर विचारलं की तुझ्या नवऱ्याच्या चितेवर तू जाऊन जळशील का, तर ती म्हणेल की बिलकुल नाही. तिची हिंमतच नाही होणार. आणि आपण तशा प्रकारची सक्ती कोणावर करण्याची काही गरज पण नाहीये. परंतु जी खरंच पतिव्रता स्त्री असेल, तिच्या अंगावर अग्नीत उडी घालत असताना भीतीचे रोमांच दृष्टीला नाही पडणार. मा आत्मया येवढिया प्रिया, वालभेला जो धनंजया, देह ही सिदता तया काय खेदू होईल. अर्जुना, तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचं प्रेम बसलेलं आहे, त्या आत्म्याच्या प्राप्तीकरता कर्म करीत असताना जर त्याच्या देहाला सुद्धा कितीही दुःख होत असलं, तरी त्याला त्याचा खेद होईल का? नाही होणार. म्हणून विषय सुरवाडू तुटे, जव जव देहबुद्धी आटे, तव तव आनंदू दुणवटे कर्मी जया. म्हणून जो जो विषय सुख कमी होईल आणि देहअहंकार नाहीसा होईल, तो तो कर्म आचरण्यात या कर्म करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो. ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी, ते ठाके ऐसी परी वाहे जरी. अशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणं बंद पडतं, असा प्रकार जर घडून आला, तरी कडाडी लोटला गाडा, तो आपण पे न मनी अवघडा, तैसा ठाकलेनिही थोडा नोहे जोका. तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात कड्यावरून खाली येताना मोडतो, तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला असं ते मानत नाहीत, त्याप्रमाणे कर्म करीत असताना जरी कर्म करणं बंद पडलं तरी तो संकोचित होत नाही. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही जिंतिले मिरवू नेणे. अथवा आरंभलेलं कर्म जर पूर्णपणे सिद्धीला गेलं नाही, जर गेलं तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असं मिरवायचं तो जाणत नाही. समजा आपण एखादं कर्म केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं, तर आपण लोकांना जाऊन सांगत नाही सुटणार. या खुणा कर्म करिता, देखिजे जो पंडुसुता, तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता. अर्जुना, अशा मर्माने जो कर्मे करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक करता असं म्हणावं. आता राजसा करते या, ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाचिया वसवटातो. अर्जुना, आता राजस करता ओळखण्याची काय खूण आहे, की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो. त्याच्याबद्दल आपण ह्याच्यानंतर शिकू, पण आतापर्यंत आपण सात्विक करता जो असतो त्याचे जे गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सात्विक करता, याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल, काही प्रश्न असतील, तर आपण अनम्यूट करा आणि मला सांगू शकता. करता येईल का? कसं वाटलं सात्विक कर्त्याबद्दलचं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं डिस्क्रिप्शन? ते राजसी करता जो आहे, हा बोला. नागवेलीच्या पानाचा संदर्भ आला होता. ते नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान आपण खातो ते ना, तर ती हा, पानच आपण उपयोगी हे करतो. त्यामुळे करेक्ट. त्याच्या फळाची आपण आशा धरत नाही काही. कारण की ते पानच त्याचं फळ आहे. ते पानच हे फळ आहे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. विजय दादा, आपण अनम्यूट केलं होतं, बोला. नाही, तेच सांगणार होतो मी. हां हां, व्हेरी गुड. मस्त. थँक्यू. बघा बरं, तुमच्यासारखे रिसोर्सफुल श्रोते आणि पार्टिसिपंट्स असले आपल्या कार्यक्रमात, की मग मला काही खूप जास्त शिकायची गरज नाही. मला तुमच्याकडनं शिकता येतं. आय डोंट नीड टू स्टडी, राईट? सो माझ्यासोबत तुमचाही अभ्यास होतो आणि तुमच्यासोबत माझा अभ्यास होतो. किती चांगली गोष्ट आहे. तर आता ह्याच्यानंतरचा श्लोक. स्मिताताई, गो हेड हा. प्लीज. रागी कर्मफल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुची हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. सुंदर. द वर्कर हु इज अटॅच टू वर्क अँड द फ्रुट्स ऑफ वर्क, desiring to enjoy those fruits, and who is greedy, always envious, impure, and moved by joy and sorrow, is said to be in the mode of passion. जर आपलं फळाकडे लक्ष असलं, फळ चांगलं मिळालं आपण सुखी झालो, फळ चांगलं नाही मिळालं आपण दुःखी झालो, अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपण राजस करता आहोत असं समजायला हरकत नाही. फलकामुक आसक्त, लोभी अस्वच्छ हिंसक, मारिला हर्ष शोके तो करता राजस बोलिला. फलकामुक, त्याला फळाची इच्छा आहे.
आसक्त आहे, लोभी आहे, अस्वच्छ आहे, हिंसक आहे. मारिला हर्ष शोके तो. हा, जो हर्ष आणि शोक या दोन्हींनी मारलेला आहे. म्हणजे हर्ष झाला तर खूप फुदकतो तो, नाचायला लागतो. हं? आणि जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली, म्हणजे आपली इच्छा होती करायची, आपण कर्म केलं परंतु त्याचं फळ नाही मिळालं व्यवस्थित, मग काय? मग हातपाय आपटायचे. याच्यामध्ये काय मतलब आहे? तसा जो करता आहे तो राजस आहे. याच्याबद्दल मुक्त छंदामध्ये काय म्हणतात किशोरजी? लोभी व विषयवासनायुक्त, पीडादायक फलाशासहित, अपवित्र व हर्ष शोकान्वित राजसिक करता तो म्हणवित. लोभी, विषयवासनायुक्त, पीडादायक फलाशासहित, अपवित्र, हर्ष शोकान्वित असा करता राजसिक आहे. असे विषयांची जयासी ही कांक्षा, व लोभा धरी तैसी हिंसा फलाशा, करी हर्ष शोका नसावेची शुद्ध, रजाच्या गुणी तोची कर्मा निबद्ध. असे विषयांची जयासी ही कांक्षा, या आकांक्षा आहे ज्या किंवा ज्याला विषयांचं आकर्षण आहे, विषयांमधनं जे सुख मिळतं त्याचं आकर्षण आहे, त्याला लोभ आहे, हिंसा आहे, फलाशा आहे. करी हर्ष शोका नसावेची शुद्ध, तो शुद्ध पण नाही आहे, हर्ष शोक करतो, असा रजोगुणी करता आहे असं आपण समजायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? अभिलाषी, कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, परपीडा देणारा, बाह्य व अंतर्शुद्धी विरहित, सिद्धी आणि असिद्धी यांच्यामुळे हर्ष आणि शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस कर्ता असं म्हणतात. जैसा गावीचिया कश्मळा, उकरडा होय एकवळा, का स्मशानी अमंगळा आघ वयांची. ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते. उकिरड्यावर सगळी घाण एकत्र होते, कचरा आणि घाण. अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात स्मशानात, तयापरी जो अशेषा विश्वाचिया अभिलाषा, पाय पाखाळणिया दोषा घरटा झाला, त्याप्रमाणे सर्व जगातील हवेला पाय धुण्याचं ठिकाण झालेलं आहे. पहा, सर्व जगातील हवेला पाय धुण्याचं ठिकाण झालेलं आहे. म्हणजे सगळ्याला जिथे जिथे त्याला हवं हवंसं वाटतं, हाव वाटते तिथे जातो प्रत्येक वेळेस. म्हणून फळाचा लागू देखे जिये असलगू, ये कर्मी चांगू रोहो मांडी. म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता पाहतो, त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो. आणि आपण जालिये जोडी, उपखो नेदी कवडी, क्षणक्षणा रोंडी जीवाची करी. आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्चू देत नाही, आणि क्षणोक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव वळवून टाकतो. कृपणू चित्ती ठेवा आपला, तैसा दक्षू पराविया माला, बकू जैसा खुतला मासे यासी. कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी, कृपण म्हणजे कंजूस, तो जसा आपल्या ठेव्याविषयी, आपल्याकडे जे काही साठवून ठेवलेलं आहे त्याच्याविषयी मनामध्ये सावध असतो, अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो, त्याप्रमाणे राजस करता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो. आपल्याला त्या वस्तू कशा मिळतील ह्या विचाराने. आणि गोवी गेलिया जवळी, झगटलिया अंगफाळी, फळे तरी आतू पोळी बोरांटी जैसी. ज्याप्रमाणे खाट्या म्हणजे आंबट बोरीचे झाडाजवळून गेलं असता ते झाड जवळून जाणाऱ्यास गुंतवते. आंबट बोरीचं झाड जे असतं ना, त्याच्या बाजूनी आपण जर गेलो तर आपल्याला ती आंबट बोरं खायची इच्छा होते. जर त्या झाडाला अंग घासलं तर घासणाऱ्याची कातडी फाटते, आणि कदाचित त्याला फळं आली तर ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिभेला पोळतात. अच्छा, बोरीचं झाड जळून गेलं असताना ते झाड जवळून जाणाऱ्याला गुंतवते म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपण अडकतो का? नॉट नेसेसरीली बिकॉज ऑफ त्याला द अट्रॅक्शन. बोरी बोरीला काटे असतात आणि हा, त्यामुळे ते अडकतं झाड असं.
म्हणून फांदीच्या जवळनं गेलं तर ते लागणार काटे आपल्याला. आणि आणि त्याच्यामध्ये आपला शर्ट वगैरे अडकणार, आपण अडकणार त्याच्यात. फळ खाल्लं तर आंबट असणार. हा, म्हणजे त्याचं आपला सदरा किंवा आपली साडी किंवा जे काय असेल ते अडकेल त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये अडकून जाऊ. हा. त्याला अंग जर घासलं तर घासण्याची कातडी फाटते. आणि कदाचित त्याला फळं आली तर इतकी आंबट असतात की खाल्ली तर जिभेला फोडतात. ओके. अशा प्रकारचं बोरीचं झाड. तैसे मने वाचा काय, भलतया दुःख देतू जाये, स्वार्थू साधिता न पाहे पराचे हित. त्याप्रमाणे जो मनाने, वाचेने आणि शरीराने वाटेल त्याला दुखवितच जातो. आणि जो स्वार्थ साधित असता दुसऱ्याचं हित पाहत नाही, म्हणजे काय की दुसऱ्याला समजा इजा झाली, त्यांना काही दुखलं वगैरे तर काही हरकत नाही, आपलं सगळं सगळं व्यवस्थित झालं ना, असा राजस करता. तेवीची आंगे कर्मी, आचरणे नोहे क्षमी, न निघे मनोधर्मी अरोचकू. त्याचप्रमाणे आरंभलेलं कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो. आणि जरी ते मोठे काम्यकर्म शक्तीच्या बाहेर असलं तरी कर्मासंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही. म्हणजे एखादं फळ खूप चांगलं मिळेल या उद्देशाने आपण एखादं कर्म सुरू करू, परंतु ते पूर्ण करण्यामध्ये किंवा पूर्णत्वात त्याची परिणिती होण्यामध्ये आपल्याला रस नाही राहणार, शरीराने अथवा आचरणाने समर्थन नसतो, तरी सुद्धा कर्मासंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही, त्याला ते करावंसं वाटतं पण ते पूर्ण करत नाही तो. कनकाची फळा, आतू माझ बाहेरी मवळा, तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो. ज्याप्रमाणे धोत्र्याच्या फळाला आत माज म्हणजे कैफ आणणाऱ्या बिया असतात, धोत्र्याच्या बिया ज्या असतात त्यांनी कैफ येऊ शकतो, आणि बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाच्या बाबतीत दरिद्री असतो, आत बाहेर दोन्हीकडे अपवित्र असतो. आणि कर्मजात केलिया, फळला हे जरी धनंजया, तरी हरिखे जगा यया वाकुलिया वाये. आणि अर्जुना, कर्मे केल्यावर त्याला इच्छित फळ प्राप्त झालं तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो की बा मला किती चांगलं फळ मिळालं. अथवा जे आदरिले हीन फळ होय केले, तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारो लागे. अथवा आरंभलेलं कर्म जर फलहीन झालं तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करायला लागतो. समजा आपण काहीतरी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश नाही आलं तर आपण मग त्या कर्मालाच दोष द्यायला लागतो. म्हणजे आपण समजा दादांकडनं ऐकलं की आपण अशा अशा प्रकारे राहायला लागावं, पण ते आपल्याला जमलं नाही, तर आपण त्या सगळ्या प्रोग्रामलाच दोष देतो. अशा प्रकारचं जर आपण वर्तन करत असू तर आपण राजस करता आहोत असं समजायला पाहिजे. कर्मी रहाटी ऐसी, जया ते होती देखसी, तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता. ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाहशील तो राजस करता आहे असं पक्क पक्क समज. आता यया पाठी येरू, जो कुकर्माचा आगरू, तोही करू गोचरू तामस करता. आता यानंतर दुसरा जो कुकर्माचं केवळ शेत असा तामस करताय तोही स्पष्ट सांगू. तर राजस करता कोण आहे याच्याबद्दल तुमच्या मनात आता होपफुली काही संदेह उरला नसेल असं मी गृहीत धरतो. तर राजस करता म्हणजे काय ते कळलं का आपल्याला? पण पहिले सात्विक करता म्हणजे काय ते पाहिलं, नंतर राजस करता म्हणजे काय पाहिलं, आता तामस करता म्हणजे काय ते पाहणार आहे. एनी थॉट्स, कॉमेंट्स? गोइंग वन्स, गोइंग ट्वाइस, गोइंग गॉन. आपण सर्वसामान्य जन सगळे राजसकर्तामध्येच येतो ना. कारण जरी अगदी मोठं खूप आहे ना तरी सूक्ष्मपणे त्याच्या मागे हे असतच ना, हो की ना. फलाची आशा. फलाची आशा म्हणा किंवा अगदी फिजिकल फळाची आशा जरी नसली ना तरी हा, सुद्धा आपण जे करतोय ते लोकांनी तुम्ही चांगलं करताय हा असं म्हणणं, अशी जी अपेक्षा असते ना, हा, ती देखील सूक्ष्म फळाची सूक्ष्म इच्छा आहे. असतेच ती. त्याच्यामध्ये आपण काय करावं माहिती आहे का, की ज्यांना अशा प्रकारच्या फळाची इच्छा असेल त्यांना आपण त्यांची स्तुती अवश्य करावी. आणि त्या स्तुतीमुळे जर ते प्रेरित झाले आणि आणखीन त्यांनी जर आणखीन चांगलं काम केलं, समाजसेवा केली, तर फार चांगली गोष्ट आहे. काय हरकत आहे? समजा आपण कोणाची स्तुती केली आणि त्यांच्याकडनं आणखीन चांगलं काम घडलं, तर मग अवश्य होऊ द्या ना, तसं काय फरक पडतो, त्यांनी सगळ्यांचं कल्याणच होत आहे.
हो, पण समाजसेवा घडली तर ना त्याच्यातनं, नाहीतर अहंकार पण निर्माण होऊ शकतो. हो, म्हणजे समाजाचं तर भलं होईल ना, त्यांचं भलं त्यांच्या वृत्तीवर अवलंबून आहे. आता समजा एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल आणि मग त्याला सरकारने समजा काहीतरी पुरस्कार दिला, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, आणि त्या पुरस्कारामुळे जर त्यांना ते कर्म जास्त आणखीन करावंसं वाटलं, तर काय हा, हरकत आहे? ऍटलिस्ट त्यांनी त्यात- समाजाचं तर भलं होत त्यात- आहे ना. तर मग करा, त्यांना द्या पुरस्कार. हा. म्हणजे परंतु पुरस्कारासाठी समजा आपण काही करतो म्हटलं, तर मग त्याच्याने आपला अवसाद होईल, आपला उद्धार नाही होणार. म्हणजे उद्धरेद आत्मन आत्मानम नात्मानम अवसादेत म्हटलंय ना. तर जर आपण फळाची इच्छा करून किंवा मानाची इच्छा करून जर कर्म केलं, तर आपला अवसाद होईल. म्हणजे इट इज डेंजरस फॉर अस. लोकांनी पुरस्कार दिला, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. परंतु त्याच्यामुळे आपण हुरळून जायची काही गरज नाही. किंवा जर पुरस्कार नाही मिळाला, तर मग दुःखी व्हायची पण काही गरज नाही आहे. पुरस्कार मिळण्यासाठी थोडीच आपण कर्म केलं होतं. आपण कर्म केलं होतं कारण की त्या कर्मामध्येच आपल्याला आनंद होता. कर्म करत असताना जर आनंद मिळाला, तर कर्म फळाच्या आनंदासाठी आपण वाट थोडीच बघू. कर्मफळ मिळेल तेव्हा त्याचा आनंद होईल, असं नाही की नाही होणार. समजा तुम्ही आयुष्यभर चांगलं काम केलं आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला, तर तुम्हाला काय वाईट वाटेल का? चांगलंच वाटेल. परंतु तो पुरस्कार जो आहे तो ह्या चांगल्या कर्मासाठी मिळालेला आहे, मला मिळालेला आहे असं वाटायला नको. इथे चूक होते. आपण स्वतःला कर्ता मानतो ना, त्याच्यामुळे ही गडबड होते. याच्यानंतरचा श्लोक, स्मिताताई, आपण जर म्हणायला तयार असलात, म्हणा. बोला. अय्युक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको निकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. आता करता तामस कसा होतो त्याच्याबद्दल भगवान सांगतायत की द वर्कर हु इज ऑलवेज एंगेज इन वर्क अगेन्स्ट द इंजंक्शन्स ऑफ द स्क्रिप्चर, शास्त्राविरुद्ध, हु इज मटिरियलिस्टिक, त्या जगामध्ये काहीतरी मिळवायचे, ऑब्स्टिनेट, हेकट, चीटिंग म्हणजे लोकांना गंडवणारा, अँड एक्सपर्ट इन इन्सल्टिंग अदर्स, लोकांचा अपमान करणारा, अँड हु इज लेझी, आळशी आहे, ऑलवेज मोरोस, दुःखी आहे, अँड प्रोक्रॅस्टिनेटिंग म्हणजे आजचं काम उद्यावर ढकल, इज सेट टू बी ए वर्कर इन द मोड ऑफ इग्नोरन्स, हा तामस करता आहे. स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी दीर्घसूत्री सदा खिन्न करता तामस बोलिला. दीर्घसूत्री म्हणजे आळशी. आज करे सो काल कर, काल करे सो परसो, असा आहे. इतनी जल्दी क्या है बेटा, जब जीना है बरसो, अशा प्रकारचा एक डायलॉग होता गोलमाल सिनेमामध्ये. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? मूर्ख कारस्थानी उद्धट, आळशी उदास व चेंगट, हेवा करी जो विषय लंपट, त्यास तामस करता म्हणत. तामस करता जो आहे तो धरी हट्ट बेशेस्त अश्लील ऐसा, निरुद्योगी दुर्मुख लेला हि तैसा, निरुत्साही तैसा विषादी व नीच, तमोयुक्त करता म्हणावा हि तोच. हट्ट धरलेला, बेशिस्त, अश्लील, निरुद्योगी, दुर्मुखलेला, निरुत्साही, विषादी आणि नीच आणि तमोयुक्त, एवढा सगळा जो करता आहे, तमोयुक्त करता, त्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. नियमरहित, असंस्कृत बुद्धी, फुगलेला, कपटी, दुसऱ्यांच्या कर्माला विघ्न आणणारा, आळशी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री, अशा कर्त्याला तामस करता म्हणतात. तरी मिया लागलिया कैसे, पुढील जळत असे, हे नेणिजे हुताशे जिया परी, तर मी लागलो असता दुसरा पदार्थ कसा जळतो, हे ज्याप्रमाणे अग्नीला समजतच नाही. पै शास्त्रे पै शस्त्रे मिया तिखटे, नेणिजे कैसेनी निवटे, का नेणिजे काळकुटे आपुले केले,
आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण क्षेत्राला खबरी नसते. तीक्ष्ण शस्त्राला खबरी नसते. अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषयाला कल्पना नसते. आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरी नसते. म्हणजे तलवारीला काय करणार आहे, समजा तलवारीने कोणाचं मुंडकं कापलं तर, किंवा आपल्या परिणामाची काळकूट विषयाला कल्पना असते. काळकूट नावाचं जे विष आहे दॅट इज सपोज टू बी द वर्स्ट ऑफ ऑल, से ब्लॅक कोब्रा व्हिनम और वॉट एव्हर, तर ते स्वतःच तो परिणाम घडवून आणताय असं त्याला नसतं माहिती. तैसा पुढीलया आपुलया घातू करीत धनंजया आदरी वोखटिया क्रिया जोका. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याच्या आणि आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्याला आरंभ करतो. या करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा. त्या क्रिया करतेवेळी सुद्धा त्यांचा परिणाम काय झाला ह्याविषयी सावधपणा ठेवत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो त्याप्रमाणे तो स्वैररीतीने वागतो. तामस करता पै करणिया आणि जया मिळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैची त्राय. अर्जुना, त्या तामसकर्त्याचा आणि त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामसकर्ता तो तामसकर्ता पाहिला असता त्याच्या पुढे वेळेची तरी काय किंमत. आणि इंद्रियांचे वगरिले चरोनी राखे जो जियाले बैलातळी लागले गोचिड जैसे. आणि ज्याप्रमाणे बैलाच्या वृषणाला गोचिड लागलेले असतात त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचं सेवन करून जो आपलं जीवित रक्षण करतो, हासया रुदनावेळू निर्णता आदरी बाळू राहटे उशृंखलू तया परी. ज्याप्रमाणे मूल योग्यायोग्य वेळ न जाणता हसण्याला वरडण्याला आरंभ करतं त्याप्रमाणे जो तामस करता स्वैर वागतो, जो प्रकृती आतलेपणे कृत्याकृत्य स्वादून येणे उगे केरे धालेपणे उकरडा जेसा. जो तामस करता प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय आणि अयोग्य काय हे जाणत नाही, आणि उकिरडा जसा केराने फुगतो तसा जो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुगतो. म्हणून मान्याचे नावे ईश्वराही परी न खालवे स्तब्धपणे न म्हणवे डोंगर आसी. म्हणून माझ्या मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा तामसकर्ता मान्यपणाच्या नावाने ईश्वर सर्वांना मान्य न्याय असून देखील ईश्वरापुढे लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही ज्यापुढे किंमत नाही. सारखा बोलतच राहील तो, बडबड करत राहील. आणि मन जयाचे विषकल्लोळी रहाटी फुडी चोरली तिठी किरत तोय ते बोली पण्या अंगणीची. आणि ज्याचं मन कपटी असतं आणि ज्याची वागणूक पक्की चोरटी असते आणि ज्याची दृष्टी खरोखर वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते, असा किंबहुना कपटाचे देहची वाळिले तयाचे ते जिणे की जुवाराचे टिटे घर. फार काय सांगावं, त्याचा देहच कपटाचा बनवलेला असतो आणि त्याचं जगणं म्हणजे द्युत कर्माच्या ठिकाणी द्रुत कर्माच्या तिवाठ्यावरचं घरच असतं. द्युत कर्माच्या तिवाठ्यावरचं घरच असतं. देहच कपटाचा बनवलेला असतो. जे आपलं जर वागणं तामसिक असलं तर आपण अनेक अशा गोष्टी करू की ज्या करायला नको. सगळ्याच्या सगळा देह त्या सगळ्या कर्मामुळे लिप्त झालेला आहे.
तर त्याचं जगणं म्हणजे द्युत कर्माच्या तिवाट्यावरचं घर असतं. तर ते म्हणजे काय, त्यात आपण बघूया. नोहे तयाचा प्रादुर्भाव, जो साभिलाष भिल्लांचा गावो, म्हणोनी नये येवो जावो तया वाटा. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भारलेल्या लुटारू भिल्लांचं प्रत्यक्ष वसती स्थान नव्हे, काय वसती स्थान, म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये. आणि आणिकांचे निके केले, वीरू होय जया आले, जसे अपेय पया मिनले लवण करी. आणि दुसऱ्याचे बरे केलेले किंवा बरे झालेले पाहून ज्याला आपणावर काही विरुद्ध गोष्ट कोसळली असं वाटतं. दुसऱ्यांचं चांगलं झालं की आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी विरुद्ध गोष्ट कोसळली. ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळलं असता दुधाला पिण्यास अयोग्य करतं. समजा आपल्यावर काही विरुद्ध गोष्ट कोसळली, तर ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळतं किंवा दुधाला ते जसं पिण्यास अयोग्य करतं, तशा प्रकारचा अनुभव आपल्याला येईल जर आपण तामसी कर्म केलं तर. का ही व ऐसा पदार्थ घातलिया आगिया तू, तेची क्षणी धडाडतो अग्नी होय. अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होतो. अग्नीमध्ये जर आपण थंड पदार्थ टाकला आणि जर अग्नी जास्त प्रज्वलित किंवा स्ट्रॉंग असला तर मग त्याच्यामध्ये थंड वस्तू जळून जाईल. नाना सुद्रव्ये घोमटी, जालिया शरीरी पैठी, होऊनी ठाती किरीटी मळूची जेवी. अथवा अर्जुना, चांगले पदार्थ पक्वान्ने पोटात गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो. हं? चांगले पदार्थ पक्वान्ने पोटात गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो. म्हणजे याच्यामध्ये बघा की समजा आपल्याला, म्हणजे मला जे कळतं ते सांगतो तुम्हाला. समजा आपण भूक नसताना काही चांगलं जरी खाल्लं ना, तरी सुद्धा ते आपल्याला पचत नाही बरोबर, आणि त्याचं देखील अजीर्ण होऊ शकतं. त्यामुळे भूक लागलेली नसताना चांगला पदार्थ सुद्धा खायला नको, कितीही टेम्पटिंग असला तरी. ठीक आहे ना. तैसे पुढिलाचे बर्वे, जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आघवे होऊनी निघे. त्याप्रमाणे दुसऱ्याचं बरं झालेलं ज्याला कळून चुकलं की तत्क्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येतं. समजा एखाद्याचं मन शुद्ध नसलं आणि त्याला जर इतर कोणाच्या चांगलं झालं असण्याची खबर मिळाली तर त्याचा जळफळाट होईल. मग मन शुद्ध नाही आहे, कारण तामसी मन आहे. हं? जो गुण घे दे चोख गे दोख, अमृताचे करी विख, दूध पाजलिया देख व्याळू जैसा. पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजलं असता तो सर्प दुधाचं विष करतो, त्याचप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण घेतो आणि त्याला नावे ठेवतो, आणि अहिके जियावे, जेणे परत्रात साच यावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जिये. आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणं होईल आणि खरोखर परलोकी गती मिळेल, असं योग्य कर्म करण्याच्या प्रसंग ज्यावेळी येतो, ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणं होईल आणि परलोकी गती मिळेल असं योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो, तेव्हा जया पैसी, निद्रा ये ठेवली ऐसी, दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे. त्यावेळेला तर त्याला स्वाभाविक झोप कशी ठेवल्यासारखी येते. म्हणजे चांगलं कर्म आहे, हे केल्यामुळे आपल्याला चांगलं फळ मिळेल इथे सुद्धा आणि स्वर्गात सुद्धा, तर ते कर्म समोर आल्याबरोबर त्याला स्वाभाविक झोप कशी ठेवल्यासारखी येते, तो झोपतो. म्हणजे काय की या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी. पुन्हा एकदा आलंय. आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की त्याची झोप विटाशी विटामुळे दूर राहते, तशी त्याला सोडून जाते. जे कर्म करायला नको ते आपण करतो, आणि जे कर्म करायला हवं ते आपण नाही करत. पै द्राक्षरसा आम्ररसा,
वेळे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. ज्याप्रमाणे द्राक्षांचा आणि आंब्यांचा उपभोग घेण्याच्या वेळी कावळ्याचं तोंड सडतं किंवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात, त्याला दिसेनासं होतं. तैसा कल्याण काळ उपाय, तई तया ते आळसो सुकाये, ना प्रमादी तरी होये तो म्हणे ऐसे. त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्याला आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसं होतं. म्हणजे काय की प्रमाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्याला अधिक स्फुरण येतं. पण चांगलं काम करायचं असलं की मग त्याला उत्साह नाही राहत अजिबात. जेवीची सागराच्या पोटी, जळे अखंड आगेठी, तैसा विषादू वाहे गाठी जीवाची जो. ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड जळत असतो, त्याप्रमाणे जो अंतःकरणात खेद अखंड वाहतो. लेंडोरा आगी धूमावधी, का अपाना आंगी दुर्गंधी, तैसा जो जीवितावधी विषादे केला. ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो, अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते, त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो आणि कल्पांताची अपारा, वेगळेही जो वीरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. हे वीरा अर्जुना, जो कल्पांतांच्या पारापलीकडेही अभिलाषाने व्यापाराचं सूत्र धरतो, म्हणजे कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचं धोरण बांधतो. अगा जगा ही परोती, शुचा वाहे पै चित्ती, करिता विशी हाती तृणही न लागे. अरे, जगाच्या पलीकडल्या गोष्टींविषयी अंतःकरणात चिंता वाहतो, पण अशी चिंता करत असता ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला एका गवताच्या काडी इतकाही लाभ होत नाही. नुसतं चिंतन करून काही नाही होत, चिंता करून तर काहीच होत नाही. ऐसा जो लोका आतू, पाप पुंजू मूर्तू, देखसी तो अव्याहतू तामसू करता. असा जो लोकांच्या पापाची मूर्तिमान राशी आहे, असं तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होय. एवं कर्म करता ज्ञान, या तिहींचे त्रिधा चिन्ह, दाविले तुझ सुजन चक्रवर्ती. हे सुजनांच्या राजा अर्जुना, ह्याप्रमाणे तुला कर्म, कर्ता, ज्ञान या तिन्ही प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले. तुला कळले की नाही? तर ह्या 28व्या श्लोकावरच्या आतापर्यंतच्या सगळ्या ओव्या आपण बघितल्या. 29वा श्लोक आपण पुढच्या वेळेस सुरू करू. तर आता जर तुमच्यापैकी कोणाला ह्या गोष्टींपैकी कुशावरी चिंतन करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की कर्ता कुठल्या प्रकारचा असतो. सात्विक कर्ता असतो, राजसी कर्ता असतो आणि तामसी कर्ता असतो. कर्त्यांचे 3 प्रकार कोणते? अशा प्रकारे आपण आज शिकलो की कर्ता सात्विक असू शकतो, राजसी असू शकतो आणि तामसी पण असू शकतो. आपल्याला कुठल्या प्रकारचा कर्ता व्हायचा आहे पण शिकायचंय किंवा आपण ठरवायचे. बोला, एनीबडी हॅज एनी थॉट्स अबाउट दिस? कर्ता, नो? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.